बीडमध्ये शिवप्रेमी आणि भाजप युवा मोर्चा आक्रमक झालेला आहे। याचं कारण तसंच आहे, आज राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी श्रद्धांजलीची पोस्ट केली, त्यामुळं जे शिवप्रेमी आहेत ते आक्रमक झालेले आहेत। बीडच्या पाडळशिंगे टोल नाक्यावरती आपण पाहतोय, हा राष्ट्रीय महामार्ग आहे सोलापूर धुळे, आणि याच महामार्गावरती टोल नाक्याच्या समोर शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत। त्यांनी आज राहुल गांधीची जी प्रतिमा आहे त्याला चपलाने मारहाण करतात, जोड्याने मारहाण करतात। विशेष म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली जात असताना अशा पद्धतीने पोस्ट का टाकली जाते असा देखील सवाल जो आहे तो शिवप्रेमींनी केलेला आहे, आणि तात्काळ राहुल गांधी यांनी ही माफी मागितली जावी अशा पद्धतीने देखील सांगितलं। आक्रमक झालेले हे जे काही भाजप कार्यकर्ते आणि शिवप्रेमी आहेत त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जातोय। एकंदरीतच जी पोस्ट केलेली होती त्यावरून आता बीड सह महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी आहेत ते आक्रमक झालेले आहेत। माझ्यासोबत शिवप्रेमी आहेत, आपण त्यांना विचारणार आहेत नेमकी काय तुमचं म्हणणं आहे आणि काय मागणी आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या देशाचा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी या ठिकाणी आपल्या सोशल मीडियावरून शिवजयंती दिवशी श्रद्धांजली अर्पण केल्याची पोस्ट केलेली आहे। तमाम शिवप्रेमीच्या वतीनं माझी या ठिकाणी त्यांना मागणी आहे की त्यांनी तातडीनं शिवनेरी किल्ल्यावर किंवा रायगड किल्ल्यावर येऊन नाक घासून तमाम शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे, अशी आमच्या सर्व शिवप्रेमीच्या वतीनं या ठिकाणी मागणी आहे। मात्र नेमकं हे कशामुळे अचानक चुकून झालेलं असावं का काय, नेमकं काय वाटतं तुम्हाला? निश्चितपणानं चुकून झालं असतं तर त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी पोस्ट डिलीट करणं अपेक्षित होतं, परंतु एवढ्या देशभरात त्यांचा निषेध व्यक्त करत असताना देखील त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून अद्यापपर्यंत देखील पोस्ट त्या ठिकाणी डिलीट केलेली नाही किंवा त्यांनी शिवप्रेमींची माफी देखील मागितलेली नाही। त्यामुळे आता नेमकी मागणी काय असणार आहे आणि त्यांनी माफी मागण्याच्या अनुषंगाने काय केलं गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आज जो संताप आहे तो व्यक्त करतायत? आज निश्चितपणानं त्यांच्या आपण पुतळ्याला या ठिकाणी चपला मारून या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय। खरं तर चपला मारून निषेध व्यक्त करणं देखील त्यांनी केलेल्या कृत्याचं कमी आहे। त्यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी तातडीनं शिवप्रेमींची या ठिकाणी माफी मागणं आमच्याकडून या मागणी आहे। तसंच त्यांनी तातडीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी किल्ल्यावर आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे। मात्र आपण जर बघितलं तर हे पहिल्यांदा झालं का या अगोदर देखील त्यांच्याकडून अशा पद्धतीनं काही शिवाजी महाराजांच्या ज्या काही भावना आहेत, शिवाजी महाराजांच्या संदर्भातले जे काही शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न झाला आहे का, आणि असं झालं असेल तर राहुल गांधींनी या संदर्भात माफी कशी मागितली पाहिजे? निश्चितपणानं या ठिकाणी अनेक वेळा काँग्रेस जनाकडून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे, आणि त्यांनी शिवप्रेमींची या ठिकाणी जी माफी मागितली पाहिजे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर येऊन स्वतः नतमस्तक नाक घासून त्या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे। नेमकं काय भावना आहे तुमच्या आणि कशा पद्धतीने हे कृत्य आहे त्यावरती काय प्रतिक्रिया असेल तुमची? प्रतिक्रिया म्हणजे त्यांनी माफी मागावी, शिवनेरी किल्ल्यावर येऊन शिवनेरी किल्ल्यावर येऊन माफी मागावी पाहिजे। नेमकं काय सांगाल? एकंदरीत आज तुम्ही संताप देखील व्यक्त करताय, ज्या पद्धतीचे हे कृत्य आहे आज शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली जाते, पण हे अशा पद्धतीनं जी पोस्ट केली त्यावरून खरंच संताप व्यक्त होतोय? 100% संताप व्यक्त होतोय, कारण राहुल गांधी जे मोठे नेते आहेत त्यांच्याकडून ही तरी अपेक्षा नव्हती, परंतु त्यांनी जे कृत्य केलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी जमून त्यांचा निषेध केलेला आहे, आणि या ठिकाणी त्यांनी जर माफी नाही मागितली तर त्यांना काळच देखील फासू आम्ही, एवढंच या ठिकाणी सांगतो। माफी जर नाही मागितली तर पुढचं पाऊल काय असणार आहे आणि कशा पद्धतीनं आंदोलन असेल? या पुढल्या काळामध्ये तीव्र पद्धतीनं आंदोलन आम्ही करणार आहोत। त्यांना माफी मागावंच लागेल, नसता त्यांना देशभरामध्ये या ठिकाणी आम्ही फिरू देणार नाहीत। काय इशारा असेल एकंदरीत त्यांनी तातडीनं या ठिकाणी माफी मागितली पाहिजे, नसता आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध म्हणून त्यांना या देशामध्ये फिरू देणार नाहीत। आपण पाहतोय हे शिवप्रेमी आणि भाजप युवा मोर्चाचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत। राहुल गांधी यांनी महाराष्ट्रामध्ये शिवनेरी किंवा रायगड किल्ल्यावरती यावं आणि नाक घासून माफी मागावी अशा पद्धतीने देखील मागणी केली जाते, आणि जर त्यांनी अशा पद्धतीनं नाही केलं तर त्यांना काळं फासू अशा पद्धतीचा इशारा देखील भाजप युवा मोर्चाने दिलेला आहे। त्यामुळं आता नेमकं राहुल गांधी या संपूर्ण प्रकरणावरती माफी मागणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।